नमस्कार. भौतिक प्रकृती ही 3 गुणांनी बनलेली आहे. सत्व, रज आणि तम. हे गुण प्रत्येकामध्येच असतात. या गुणांना बॅलन्स करत आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये जगावं लागतं. यामध्ये तुम्ही ज्या गुणांमध्ये जगत आहात किंवा जे गुण तुमच्यामध्ये जास्त आहेत, त्याप्रमाणे तुम्ही नेहमीचे तुमचे जे काही कर्म आहेत किंवा त्याबद्दलची जी काही कर्मफळं आहेत, ही तयार करत असता. मग स्वतःवर काम करत असताना हे आधी बघणं गरजेचं आहे की तुम्ही नेमकं कोणत्या गुणांमध्ये जगत आहात, सत्व, रज की तम. कारण त्या गुणांप्रमाणे तुम्ही पाप-पुण्य, ज्ञान-अज्ञान, लोभ, मोह किंवा मूर्खपणा ह्या अशा गोष्टींमधून कर्म क्रिएट करत असता. त्याचबरोबर तुम्ही जी काही कर्म करता, कोणत्याही गुणांच्या अंडर असेल किंवा कोणत्याही गोष्टीसाठी असेल, तर त्या कर्माची फळं बऱ्याच वेळेला फक्त तुम्हाला एकट्यालाच भोगावी लागतात असं नाही आहे. तर त्यामध्ये अशीही काही कर्म केली जातात की त्यामुळे त्या कर्माची फळं बऱ्याच तुमच्यावर डिपेंड असलेल्या किंवा तुमच्याशी जोडले गेलेल्या बऱ्याच निष्पाप जीवांना देखील भोगावी लागतात. तर त्यासाठी तुम्ही काय कर्म करत आहात, कशा पद्धतीने त्याची फळं क्रिएट करत आहात, त्याचा इतरांना काही त्रास तर होत नाही आहे ना, हेही बघणं थोडंसं गरजेचं असतं. बरीचशी कर्म ही जरी या गुणांमधून आपण तयार करत असलो तरीही बरीच कर्म ही सामाजिक अटीनियम आणि युनिवर्सचे जे काही कर्मांचे नियम आहेत, हे दोन्ही एकमेकांना न जोडले गेल्यामुळे किंवा मिसमॅच झाल्यामुळे तयार झालेली असतात. बरेच जी कर्म किंवा चुकीची कर्म केली जातात आणि त्याची जी काही फळं एकट्याला किंवा सभोवतालच्या लोकांना, अनेक लोकांना म्हणजे अगदी पशुपक्ष्यांना, प्राण्यांनासुद्धा जी भोगावी लागतात, ती जी काही कर्म तुम्ही केलेली असतात, ती बऱ्यापैकी कधी-कधी तुम्हाला वाटत असतं की मी बरोबरच करत आहे किंवा हे असंच असतं किंवा माझं तर काही चुकलेलंच नाही आहे. पण हे जेव्हा चुकलेलं आहे किंवा तुम्हाला जर त्याचं काहीतरी चुकीचं फळ मिळतं आहे, तेव्हा ते तुम्ही युनिव्हर्सच्या लॉप्रमाणे ती कर्म केलेली नसतात. कारण जरी तुम्ही समाजाच्या किंवा तुमच्या स्वतःच्या काही अटी नियमांप्रमाणे कर्म करत असाल, तुम्हाला ती बरोबर वाटत असेल, तरी तुम्हाला जी फळं मिळतात ती युनिव्हर्सच्या लॉप्रमाणे मिळतात. त्यामुळे हे देखील बघणं गरजेचं आहे की आपण नेमकं कोणत्या कर्मबंधनात अडकतोय आणि नेमकं जे काही कर्म करतोय किंवा त्याचा मोह धरतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे, याच्यासाठी ह्या थोड्याशा गोष्टी बघणं गरजेचं आहे. सत्वगुणांमधून जे काही कर्म केले जातात त्याचे फळ हे पुण्यकर्मामध्ये येते. त्यानंतर रजोगुणांमधून जे काही कर्म केले जातात त्याचे फळ हे दुःखामध्ये येते आणि तमोगुणांमधून जे काही कर्म केले जातात त्याचे फळ हे मूर्खपणामध्ये येते. त्यामुळे तुम्ही कोणत्या गुणांमध्ये आहात किंवा कोणत्या गुणांमधून कर्म तयार करत आहात आणि त्याची कोणती फळं तयार करत आहात किंवा भोगत आहात, हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. कारण जेव्हा सत्व, रज, तम ह्या सगळ्या गुणांच्या पलीकडे जाऊन तुम्ही त्या कर्म प्रारब्धापासून किंवा कर्मांपासून, त्या कर्माच्या फळांपासून मुक्त होता किंवा तुम्हाला जर कर्मबंधनांमधून वेगवेगळ्या मुक्त व्हायचं असेल, तर तुम्हाला या 3ही गुणांच्या पलीकडे जावं लागतं. कारण जरी आपण म्हणत असेल की मी सात्विक आहे किंवा आपण सात्विक गुणांच्या अंडर आहोत, आम्ही सगळे सात्विक गुणच वापरतो किंवा त्याप्रमाणेच जगतो. पण तरीही जर सत्वगुणांमध्ये तुम्हाला त्या गुणांचा अहंकार होत असेल किंवा त्यामुळे तुम्ही इतरांना कमी लेखत असाल, चूक, वाईट, चांगले, बरे, वाईट किंवा पाप, पुण्य ह्यामध्ये तुम्ही त्यांना जज करत असाल, तरीही मग ते सत्वगुण राहतच नाहीत ना. त्यामुळे त्याचीही फळं ही वेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला मिळतात आणि त्यातूनही जरी ह्या सगळ्या गुणांची काहीतरी कर्म तयार होत असेल किंवा फळं तयार होत असतील, तरी तुम्ही जोपर्यंत त्या फळांच्या मोहामध्ये अडकलेले आहात, तोपर्यंत तुम्ही त्या कर्मबंधनांमध्ये अडकून राहता, त्याच्या बाहेर पडू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही ह्या सगळ्याच्या पलीकडे जाता, सत्व, रज, तम ह्या 3ही गुणांच्या पलीकडे जाऊन सुख-दुःख, जन्म-मृत्यू, चांगले-वाईट, ज्ञान-अज्ञान ह्याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही पूर्णपणे समर्पित होता युनिव्हर्सला, तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये अमृताचा उपभोग घेऊ शकता. त्यामुळे स्वतःवर काम करताना आधी हे बघायचं आहे की आपण किती गुणी आहोत, आपण नेमकं कोणत्या गुणांमध्ये
वावरत आहोत आणि त्यामुळे कोणती फळं क्रिएट करत आहोत आणि त्या फळांचा आपण किती मोह धरून ठेवलेला आहे. जेव्हा तुम्ही त्या कर्मफळाबद्दलची आसक्ती असेल, मोह असेल हा सोडून देता, तेव्हा त्या कर्मफळांमध्ये किंवा त्या कर्मबंधनांमध्ये जे कोणते जीव अडकलेले आहेत, तेही आपोआप या सगळ्यापासून मुक्त होतात. त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. याचा नक्की विचार करायचा आहे.